नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोजे आपली सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. वास्तविक एका वर्षात 4 नवरात्र असतात. त्यापैकी 2 प्रामुख्याने साजरे होतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र. चैत्र नवरात्र चैत्र महिन्यात येते, तर शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते. मित्रो, या काळात माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून 12 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. या काळात अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे, ज्याला महाअष्टमी असेही म्हणतात. या दिवशी माता दुर्गेचे 8वे रूप गौरीची पूजा केली जाते. गौरीचे वाहन बैल आणि शस्त्र त्रिशूल आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया नवरात्रीत महाअष्टमीला इतके महत्त्व का असते. मित्रो, पौराणिक कथानुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसांचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. मित्रो, या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दिवशी वीराष्टमी असे म्हटले जाते. ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी निर्जल उपवास केल्यास मुलांचे दीर्घायुष्य वाढते. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना गौरीला लाल चुनरीही अर्पण केली जाते. मित्रो, देशभरात नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत असली तरी पश्चिम बंगाल मध्ये मात्र त्याला विशेष महत्त्व दिसून येते. महाअष्टमीच्या दिवशी ठिकठिकाणी मोठमोठे मंडप उभारले जातात आणि विशेष पूजा केली जाते. महाअष्टमी आणि महानवमीच्या दिवशी रास गरबा नृत्य केले जाते. नवमी तिथीला रामनवमी असेही म्हणतात. या दिवशी कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे. यामध्ये दुर्गेच्या 9 रूपांचे प्रतीक म्हणून 9 मुलींना घरी बोलावून प्रेमाने खाऊ घातले जाते. त्यांचा आदर सत्कार केला जातो. असे मानले जाते की कन्या पूजन केल्याने देवी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहतो. अशा स्थितीत या दोन्ही तिथींना विशेष महत्त्व आहे. तर मित्रो, ही होती नवरात्रीत येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी का म्हणतात, काय असते त्याचे महत्त्व याविषयीची विशेष माहिती. अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.